सुनील डोबरे साहेब, डोबरे मॅडम, उपस्थित सर्व आपले कमिटी मेंबर्स, सर्व सन्माननीय आपले सभासद, सेक्रेटरी श्री तुषार भालेराव, पाटील साहेब, पाटील मॅडम, आज जो आपला साधारणतः गेल्या 3 एजीएम पासूनचा जो आपला विषय चालला होता की आपल्याला सोलर प्रोजेक्ट या आपल्या संकुलामध्ये आणायचा होता आणि त्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत होतो. मागची कमिटी असेल, त्या मागची कमिटी असेल, आताची कमिटी असेल, साधारणतः 3 कमिटीचा हा प्रवास आणि त्याच्यानंतर आज आलेला हा प्रत्यक्षात दिवस. खर तर या सोलरचा जो प्रोजेक्ट होता याच्यासाठी माझी बऱ्याच दिवसापासून चालली होती की आपला कुठेतरी हा प्रोजेक्ट झाला पाहिजे, परंतु बऱ्याच अडचणी येत होत्या. काही ठिकाणी फायनान्शियल अडचणी आल्या, काही ठिकाणी वेंडर प्रॉपर मिळाले नाही किंवा गायडन्स प्रॉपर घरापर्यंत आपल्याला प्रत्येक महिन्याला बिलिंग होते. हा प्रकल्प उभारल्यानंतर आता आपलं साधारणतः 2728 युनिट आपण समजू ऍव्हरेज ज्याचं जनरेशन होईल आणि साधारणतः 60,000 पर्यंतचं आपलं बिल जे आहे ते कमी होऊन आपलं फक्त बिल यापुढे 10,000 पर्यंत कमी होणार, 10,000 पर्यंत येणार. तर हे जर आपण विचार केला तर 60,000 रुपये म्हटले आपली टोटल इन्व्हेस्टमेंट आज 15 लाख रुपये पकडू, त्यातले 5 लाख सबसिडी वजा करू, 10 लाख रुपये जर आपल्याला रिकव्हर करायचे म्हटले तर साधारणतः 2 वर्षाचा कार्यकाळ आपल्याला फक्त लागेल. आणि ह्या मोठ्या प्रकल्पाचं म्हणूनच आपण एवढ्या याच्याने या ठिकाणी इनॉग्रेशन करतोय, कारण या प्रकल्पाच्या याच्याने बाकी सोसायटींना सुद्धा म्हणजे इतर कल्याणमधल्या सोसायटींना सुद्धा याच्यातून एक काहीतरी वेगळी चालना मिळेल. कारण लोकांना बऱ्याच गोष्टी माहीत असतात परंतु सत्यात उतरवण्यामध्ये लोक कमी पडतात आणि आपल्या सोसायटीने ते करून दाखवलंय. त्यामुळे एक वेगळं उदाहरण आपण बाकीच्यांसमोर टाकलंय. तर एवढं बोलून मी जे सर्वांनी सहकार्य केलं आणि विशेष म्हणजे महावितरण मधले सर्व अधिकारी कर्मचारी यांचं या ठिकाणी निश्चितच मला आभार मानावे लागतील. कारण हा प्रोजेक्ट सुरू होऊन हार्डली 2 महिने झाले. आता राठोड साहेब असतील, डोबरे साहेब असतील, मी आहे महावितरण मध्ये, आम्हाला माहिती आहे हा सगळा प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये किती वेळ जातो. साधारणतः लोड चेंज करायचं म्हटलं तरी 2 बिलिंग सायकल उलटून जातात, परंतु 2 महिन्यामध्ये आम्ही लोड चेंज करून, चेंज ऑफ नेम करून, प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करून आज जनरेशन पण सुरू केलंय. तर खरोखर महावितरण ज्या लोकांनी या आपल्या साथ दिली त्यांचा सर्वांचा मी आभार मानतो. कारण इंडस्ट्री डोबरे साहेब व त्यांची टीम यांनी खरोखरच, कारण मी बघायचो की नेहमी हे काय करतायत, कसं करतायत, पण मला जसं पाहिलं होतं, मला जे अपेक्षित होतं तसं ते काम करत होते. म्हणजे अगदी ते स्क्रू लावण्यापासून, तिथे स्टीलचा स्क्रू का बाहेर आउटसाइड आहे आर्थिंग करण्यापासून ते त्यांनी व्यवस्थित प्रकारे केलं. जिथे वेल्डिंगचं काम आहे तिथे वेल्डिंग केली, सगळं काय एव्हरीथिंग म्हणजे मी मनापासून काम केलं. मला आवडलं, खरंच अतिशय आवडलं काम आणि ते खरंच चांगल्या प्रकारे त्यांनी केलं. आणि हा प्रोजेक्ट आपला लवकरात लवकर सुरू झाला त्याच्याबद्दल इंडस्ट्रीचे खरंच अभिनंदन आणि आमच्या सभासदांचेही अभिनंदन की ज्यांनी वेळोवेळी सहकार्य केलं आणि हा प्रोजेक्ट आपला चांगल्या रीतीने पार पडला. ठीक आहे, धन्यवाद. संकेश्वर प्लॅटिनम परिवाराचा मी खरोखर म्हणजे त्याला काय म्हणतात धन्यवाद देतो की त्यांनी मला आज तुमच्या उद्घाटनाला बोलवलेलं आहे. एकंदरीत मी आता आमच्या हातून कितीतरी सोसायट्यांना किंवा घरगुती किंवा आपल्या कमर्शियल कॉम्प्लेक्स असतात त्या ठिकाणी कितीतरी आम्ही असे प्रोजेक्ट जे आहेत इन्स्पेक्शन वगैरे करून सुरळीत चालू करून दिलेले आहेत. परंतु यापेक्षाही तुमच्या संकेश्वर प्लॅटिनम परिवाराचं नेतृत्व करणारे आपले अमृतकर साहेब पहिल्या दिवसापासून माझ्या मागे त्यांचा सोसायटीला सुरू झाला. ज्या दिवशी त्यांनी अप्लिकेशन केलं आहे तुमच्या सोसायटीने त्या दिवसापासूनच मला साहेब आमच्या इथलं असं अप्लिकेशन आहे, आम्हाला ताबडतोब सुरू करायचं आहे. बोललो साहेब होऊ द्या, लगेच येऊ. दुसरे जसं आपल्या म्हणजे काम कम्प्लीट झालं की मला कळवा, मी ताबडतोब येऊन त्याचं इन्स्पेक्शन करून देईल म्हटलं. तसंच मागच्या शुक्रवारी मला रिपोर्ट मिळाला की हे काम झालेलं आहे आणि मी शनिवारी सुट्टी होती तरी सुद्धा स्वतः मी आलो होतो आणि इन्स्पेक्शन करून निघून गेलो. कारण कसं आमचे मित्रत्वाचे संबंध आहेत. खरोखर तुमच्या सोसायटीमध्ये अमृतकर साहेब
तुम्हाला कन्व्हिन्स करण्यामागे सक्सेसफुल झाले. आज मी माझ्या सोसायटीमध्ये ती कोरोना लागायच्या आधीपासून 2018-19 पासून फॉलोअप घेतोय, पण अजूनही मी माझ्या सोसायटीत मी करू नाही शकलो. कारण कसं आहे, मी कुठेतरी कमी पडत असेल किंवा काय. परंतु एकंदरीत जर आता हे जे सोलर प्रोजेक्ट वगैरे तसं पाहतो म्हटलं तर आमचं एक नुकसानच आहे महावितरणचं. कारण की तुम्ही स्वयंपूर्ण होणार, स्वतःची वीज निर्मिती करणार, स्वतः वापरणार. आमचा जो एक धंदा आहे याचा वीज क्षेत्राचा, पण तो थोडासा आम्हाला दिवसाने थोडासा कमी होईल आमचा. पण कसं आहे, आज महावितरण जरी आहे, महावितरण सुद्धा पब्लिक सेक्टरच आहे अजूनही, ती काही प्रॉफिट मेकिंग कंपनी नाही आहे. तर त्याच्यामुळे स्वयंपूर्ण जर सोसायट्या होत असतील तर फारच चांगलेलं आहे. आज मी लहान होतो तेव्हा शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनी वगैरे लागायची, तेव्हापासून आज 35-40 वर्षापासून आपण त्या गोष्टी ऐकतोय, सौर ऊर्जा. पण आज या काळात आपण मागील 5 ते 10 वर्षात ती इम्प्लिमेंट करतोय. याच्या मागे जी टेक्नॉलॉजी वाढत आहे त्याला महत्व जातं. कारण कसं आहे, एक काळ होता सोलर निर्मिती फार अगोदरपासून सुरू होत होती, परंतु त्याचा जो एक्सपेंडिचर फार वाढत होता. जेव्हा ही सोलर टेक्नॉलॉजी डेव्हलप होत होती, ती जास्त करून वेस्टर्न कंट्रीज मध्ये होती आणि त्याचे रेट सुद्धा जास्त. जेव्हापासून त्याची वीज निर्मिती जसं चीन वगैरे पुढाकार घेऊन यामध्ये खूप आमूलाग्र बदल केलेले आहेत. त्यामुळे आपल्या लोकांना आज ही सौर ऊर्जा निर्मिती जी आहे ती आपल्याला बघायला मिळत आहे. नाहीतर आम्ही लहानपणी ते फक्त त्या विज्ञान प्रदर्शनीमध्ये तेवढंच ऐकत होतो. खरोखर तुमच्या सोसायटीचा आभार आहे की तुम्ही या ताबडतोब निर्णय घेतला आणि सर्वांनी आपापल्या परीने जे काही योगदान दिलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद. ते असे सुनील डोबरे साहेब, डोबरे मॅडम उपस्थित. आणि मी महत्वाचं सांगेल की आंबेडकर साहेबांनी एवढा फॉलोअप केला आणि त्यांचं खूप मोठं योगदान आहे या प्रोजेक्ट मध्ये आणि सक्सेसफुल करण्यामध्ये. कारण काय होतं म्हणजे का, बऱ्याच गोष्टीला बराच वेळ लागतो आणि त्याप्रमाणे त्यांनी खूप स्पीड मध्ये सपोर्ट केलाय. बिलकुल. आणि हे खूप गरजेचं असतं आणि कुणीतरी इनिशिएटिव्ह घेणं, आपण म्हणतो ना, कुणीतरी एक महत्वाचा असा व्यक्ती आहे त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन पुढे ते पूर्ण करणं खूप गरजेचं असतं. पाटील मॅडम आणि सर्व सन्माननीय सदस्य इथले, सर्वप्रथम सरांनी म्हटल्याप्रमाणे तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. कारण तुम्ही एकमताने निर्णय घेतला. आम्ही सतत सर्व सोसायटींना सांगत असतो की खूप सुधार लावल्याने फायदा आहे आणि खरोखर केंद्र शासनाची जी सबसिडी आता सोसायट्यांना अवेलेबल आहे 18,000 पर किलोवॅट, जवळजवळ 35% जास्ती रक्कम केंद्र सरकार देतं सोलार लावण्यासाठीची. पण त्याचा फायदा सोसायट्या घेतच नाहीये कारण त्यांचं कधी एकमतच होत नाहीये. तुम्हा सर्वांचं एकमत झालं. एकमत करण्यासाठी ज्या सर्व सन्माननीय सदस्यांनी पुढाकार घेतला त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. पण ही 2 वर्ष कमिटीने आपण आपल्या मध्ये डिसाइड करून आपण सर्व करत होतो. त्यानंतर योगेश आमचं प्रतिमे बोललो माहिती की आपण ही जी लिगल कमिटी नाही आणि आपण काही मोठे निर्णय घेतले आणि कोणी चॅलेंज केला तर आपण सगळे मध्ये राहणार किंवा ती सांगणार की बाबा तुम्ही पैसे भरा. म्हणून आम्ही त्यानंतर गदर साहेबांशी पण बोलून गदर साहेबांनी ऍक्च्युअली इनिशिएटिव्ह घेतला की लिगल पद्धतीने आपण ही निवडणूक करून ही कमिटी स्थापन केली. आणि एक कमिटी स्थापन झाल्यानंतर जे निर्णय आम्ही घेतले त्यात आम्हाला म्हणजे एवढी खात्री होती की त्याला काही चॅलेंज येणार नाही. आणि त्यानंतर आम्ही हे सगळे मोठे मोठे निर्णय येणार ते सगळ्यांनी घेतले आणि ते प्रत्यक्षात उतरवले ते लिगल पद्धतीने. त्यामुळे बाकी सोसायटीमध्ये पण माहिती नाही लिगल पद्धतीने जर कमिटी निवडली गेली तर तेही त्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतात. आणि शेवटी आता आपण प्रदर्शन करायचं म्हटलं म्हणजे प्रत्येक संघर्ष समितीचे पण आभार आणि करण साहेब जे आहेत आमचे चेअरमन, ते सगळे जे कार्य आहेत सगळ्यात जास्त पुढाकार त्यांचा असतो. प्रत्येक छोट्या छोट्या कार्यामध्ये लक्ष द्यायचं असतं आणि लहान मुलांचे पण एक म्हणजे कमिटी झालेली समजा तुम्ही इथे कोणतेही कार्य असणार करण साहेब त्यांचं नाव घेऊन पुढे सगळे कार्य करत असतात. आणि आता इंडस तर्फे सध्या हे विश्लेषण झालेलं आहे आणि तुमचे आभार आणि पुढे जाऊन तुमचा सहकार्य असू द्या आम्हाला. जय
ऑलरेडी आहेच आपलं 5-6 वर्ष पुढे जे पण आहे ते. त्यानंतर तुमच्या साहेबांचे आभार. 25 वर्ष 25 वर्ष तुमचं सहकार्य अभिषेक आहे आम्हाला. आणि सोसायटीचे सुद्धा आभार, ज्यांनी आपलं सोलर लावण्यासाठी सगळ्यांनी अप्रूव्ह दिले, ते सगळ्यांचे आभार. राठोड साहेबांचे आभार की ज्यांनी महावितरणमध्ये योगेशच्या विनंतीला मान देऊन सगळ्यात फटाफट सगळे कार्य केले. आणि पुढे विनंती करेन की बाकी ठिकाणी फटाफट कार्य करा. असं नाही की तिथे योगेश म्हणून तुम्ही ठीक आहे. धन्यवाद सगळ्यांचे.